परायण इंदुबाई रघुनाथराव घुमे यांचं आज वर्षश्राद्ध आहे. आता मावशीविषयी जे जे काही बोलायचं आहे ते मी कीर्तनाच्या शेवटी बोललच, कारण की मावशींनी आम्ही जरी आत्ता कीर्तनकार झालो असेल, परंतु ज्यावेळेस आप्पा आणि मावशी दोघंजणं आळंदी पंढरपूरची वारी करत होते त्यावेळेस बहुतेक लोक पंढरपूरला आळंदीला येतही नव्हते. त्यावेळेस आमची मावशी परतीची वारी करत होती. कशाची वारी करत होती? परतीची वारी. आमच्याबरोबर मावशीने किती केली ते नंतर सांगनच, परंतु मी असं म्हणेल की आप्पाचा परमार्थ मावशीकडे आला नाही, मावशीच्या परमार्थाची पुण्य आहे म्हणून आप्पा आज इथे आहेत. कोणाची पुण्य आहे? मावशीचा परमार्थ एवढा मोठा होता की ज्याच्यामुळं आप्पा इथं आज असे उभे आहेत. म्हणून मावशींच्या जीवनाबद्दल थोडं शेवट सांगेल, परंतु परमार्थिक स्त्री कशी असते? थोडा कमी झाला. पुढं सर, पुढं सर, बस पुढं सर. कोण हॅलो, पुढचे गावचे ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी व भजनकरी मंडळी यांनी कीर्तनाचा स्वाद घ्यावा ही नम्र विनंती. हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा,
बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हा माधव बरवा माधव बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा पडिले दूर देशी मज आठवे मानसी पडिले दूर देशी मज आठवे मान पडिले दूर देशी मज आठवे मानसी पडिले दूर देशी मज आठवे मान नको नको हा वियोग कष्ट होताची जीवासी नको नको होताचे जीवा नको नको हा वियोग कष्ट होताची जीवासी नको नको होताचे जीवा दिनो तैसी रजनी रालियो माये दिनो तैसी रजनी रालियो माये दिनो तैसी रजनी रालियो माये दिनो तैसी रजनी रालियो अवस्थाला वोनी गेला आधुनिक तैसी
वाजोनी कान तिथंच मान मना जागेवर नाही नाही काढते म्हण म्हण थोडं कमी थापे बस हो का ना थोडं हो का पडिले दूरदेशी मज आठवे मानसी 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 नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी दिनो तैसी रजनी
पडिले दूर देशे मन आठवे मानसी पडिले दूर देशे मन आठवे मानसी पडिले दूर देशी मज आठवे मानसी पडिले दूर देशी मज आठवे मानसी पडिले दूर देशे मज आठवे मानसी पडिले दूर देशे मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी दिनो तैसी रजनी झाली ओ माये दिनो तैसी रजनी झाली ओ माये नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी तीन तैसी रजनी झाली ओ माये तीन तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लावूनी गेला अजून का नये अवस्था लावून गेला अवस्था लावून गेला अजून का नये अवस्था
पडिले दूर देशी मज आठवे मानसी. थोडं जाड करा, जाड असं गोंगाट होतं, गोंगाट होतं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासे. दिन तैसे रजनी झाली ओ माय. अवस्थाला अजूनी गेला अजूनी का नये. गरुड वाहन गंभीरा येई गा दातारा. गरुड वाहन गंभीरा येई गा दातारा. लागलं नाही. बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला. दिन तैसी रजनी झाली ओ माय. अवस्था लावूनी गेला अजूनी का नये. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कर जोडितो कती काळी. कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळे. आपण असावे जवळे. आपण असावे जवळे. कर जोडितो कथे काळी. कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळे. आपण असावे जवळे. पडिले दूर देशी मज आठवे मानसी. पडिले दूर देशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होताची जीवासी. दिन तैसे रजनी झाली ओ माय. अवस्था लावणी गेला अजूनी का नये. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला भंग. ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप. आळंदी निवासी ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा भंग आहे. या भंगातून ज्ञानोबाराय साधकाचं रूपक करून एका विरहिणी स्त्रीची अवस्था वर्णन करतात. बर का, विरहिणी आहे पण ती स्त्री आहे. कोण आहे? एका स्त्रीच्या भूमिकेतून ज्ञानोबाराय इथं बोलतात. आजचा प्रसंग मोठा बाका आहे. या कुडजे गावातील जे काही आमचं घुमे परिवार आहे त्या घुमे परिवारातील आमच्या मावशी हरिभक्तीपरायण इंदुबाई रघुनाथराव घुमे यांचं आज वर्षश्राद्ध आहे. आता मावशीविषयी जे जे काही बोलायचं आहे ते मी कीर्तनाच्या शेवटी बोललच. कारण की मावशींनी आम्ही जरी आत्ता कीर्तनकार झालो असेल परंतु ज्यावेळेस आप्पा आणि मावशी दोघंजणं आळंदी पंढरपूरची वारी करत होते त्यावेळेस बहुतेक लोक पंढरपूरला आळंदीला येतही नव्हते. त्यावेळेस आमची मावशी परतीची वारी करत होती. कशाची वारी करत होते? परतीची वारी. आमच्याबरोबर मावशीने किती केली ते नंतर सांगनच. परंतु मी असं म्हणेल की आप्पाचा परमार्थ मावशीकडे आला नाही. मावशीच्या परमार्थाची पुण्य आहे म्हणून आप्पा आज इथे आहेत. कोणाची पुण्य आहे? मावशीचा परमार्थ एवढा मोठा होता की ज्याच्यामुळं आप्पा इथं आज असे उभे आहेत. म्हणून
मावशींच्या जीवनाबद्दल थोडं शेवट सांगेल, परंतु परमार्थिक स्त्री कशी असते त्या स्त्रीचं वर्णन मला करायचं आहे बरं का. व्यवहारामध्ये 2 स्त्रिया आहेत. व्यवहारामध्ये किती स्त्रिया आहेत? 2 स्त्रिया आहेत. एक व्यवहारात राहून उत्तम परमार्थ करणारी आणि दुसरी परमार्थात राहून उत्तम व्यवहार करणारी स्त्रियाच आहेत. बघा आता या जगामध्ये पुरुष फक्त एकच आहे. शास्त्र असं सांगतं. इको देऊ नको तू आता. या जगात शास्त्र असं सांगतं की पुरुष फक्त एकच आहे. द्वाविमो पुरुषो लोके शरक्षा शर एवच. हा शर सर्वाणि भूतानि कूटस्थर शर उच्यते. महाराज म्हणतात द्वाविमो पुरुषो लोके. 2 पुरुष आहेत का? नाही. कोण आहे? एकच पुरुष आहे. मग एक पुरुष आहे आणि इतर सगळे काय आहेत? स्त्रिया आहेत. मग आता मग पुरुष कोण आहे? उत्तमस पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारतः. काय उत्तमस पुरुषस बरं का. कोण पुरुष आहे? क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि कोण? अरे उत्तम पुरुष काय? क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि कोण पुरुष? उत्तम पुरुष. तुकाराम महाराज क्षर पुरुषाचाही विचार करत नाही. तुकाराम महाराज अक्षर पुरुषाचाही विचार करत नाही. तुकाराम महाराज उत्तम पुरुषाचा विचार करतात बरं का. तुकाराम महाराज स्वतःला नाही परमात्म्याला उत्तम पुरुष म्हणतात. आणि मी उत्तम पुरुषाच्या नादी लागलेले आहे. शराक्षरा वेगळा तुका होनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादी. म्हणजे काय? क्षर पुरुषाच्याही नादी नाही, अक्षर पुरुषाच्याही नादी नाही, मी उत्तम पुरुषाच्या नादी लागले बरं का. ही परमार्थातली स्त्री आहे का व्यवहारातली आहे? आता तुम्हाला एकदम आता लय जड सांगत नाही, एकदम सोपं सांगतो बरं का. 2 स्त्रिया आहेत. म्हणजे कोण? एक परमार्थ करणारी पण परमार्थ करून व्यवहार करणारी आणि दुसरी स्त्री व्यवहार करणारी पण व्यवहार करून परमार्थ करणारी. आपण कोणती स्त्री आहे सांगा बरं? तुम्ही आणि मी स्त्रीच आहे. कारण जगामध्ये पुरुष कोण आहे? एकच आहे. जगामध्ये पुरुष कोण आहे? एकच आहे. परमार्थाच्या दृष्टीने जगामध्ये पुरुष एकच आहे. आणि मग तुम्ही आणि मी इकडचा वर्ग आणि इकडचा वर्ग कोण आहे? स्त्रियाच आहे. मग इकडचा वर्ग आणि इकडचा वर्ग जर स्त्रिया असेल तर आपण परमार्थ करून प्रपंच करणारी स्त्री आहे का प्रपंच करून परमार्थ करणारी? आपण परमार्थ करून प्रपंच करणारी आहेत. कसले आहेत आपण? कसली आहेत महाराजी? मी सांगतो. मी आता मला सांगायलाच बोलवलंय ना बरं का. दुसरं काय? आपण प्रपंच करून परमार्थ करणारे नाही, परमार्थ करून नाही 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 आपला परमार्थाचाच प्रपंच करणारी. आपलं म्हणजे काय? परमार्थ हाच काय केलाय? प्रपंच केलाय. आणि त्यांनी त्यांचा प्रपंच परमार्थ केला. कसं? उदाहरण सांगतो बरं का. महाराज म्हणतात की प्रपंचाचा परमार्थ करणं आणि परमार्थाचा प्रपंच करणं हे किती अवघड आहे. हे अवघड जरी दिसलं ना पण हे सगळं सोपं आहे. काय सोपं आहे बरं का. शास्त्र करणाऱ्याला, शास्त्र जाणणाऱ्याला, शास्त्र जाणून घेणाऱ्याची अवस्था असणाऱ्या माणसाला हे सर्व सोप्या गोष्टी आहेत. कसं? प्रपंचाचा परमार्थ होतो का परमार्थाचा प्रपंच होतो? परमार्थाचा प्रपंच लवकर होतो पण प्रपंचाचा परमार्थ लवकर होत नाही. काय होय? परमार्थाचा प्रपंच लवकर होतो. कसा होतो बरं का. गावामध्ये वर्गणी जमा केली. काय केली? जमा वर्गणी जमा केली. आता गावामध्ये 1-1 रुपया वर्गणी जमा कशासाठी करतात? अन्नदानासाठी करतात. मग तो अन्नदानालाच खर्च व्हायचा का नाही? मग तो काय करतो? अरे चला पुण्याला जाऊ. मग पुण्याला जाताना जायचा याचा खर्च मांडतो. जायचं याचा खर्च. मग गेल्यानंतर मंडईमध्ये जातात. मग सगळे नाश्ता बिष्टा करतात. परत खाली काय मांडतात? नाश्त्याचा खर्च. मग नाश्त्याचा खर्च झाल्यानंतर सगळं जमा बेरीज करतात. सगळं जमा करतात. काय? सामान जमा करतात. आणि सामान जमा झाल्यानंतर परत जेवतात. काय करतात? परत जेवतात. आणि जेवण झाल्यानंतर परत बिलाला काय मांडतात? जेवायचा खर्च. परत जेवायचा खर्च मांडल्यानंतर परत मंडईतून गावाला यायचं. परत काय मांडतात? खर्च. सांगा आता मी गणित सांगतो. हा पैसा जो असतो ना हा धर्मकार्याचा पैसा आहे. तुमच्या व्यवहारासाठी आहे का धर्मकार्यासाठी आहे? धैर्यकार्यासाठी आहे. मग खरं सांगा आपण प्रपंचातून परमार्थ केला का परमार्थातून प्रपंच केला? खरं सांगा. आता आलं का बरोबर? मग तुम्ही आश्चर्यचकित कसे काय झाले? आपण परमार्थातून प्रपंच करणारी माणसं आहेत. प्रपंचातून परमार्थ आपल्याला 3 मात्र सुद्धा होत नाही.
काय होत नाही? किती मात्र? तीळ मात्र सुद्धा प्रपंचातून परमार्थ होत नाही. प्रपंचातून जर आपल्याला परमार्थ करायचा असेल ना, तर आपल्याला काय ते चांगुणासारखं वागावं लागेल, स्त्रियाळासारखं वागावं लागेल. म्हणजे काय होईल? प्रपंचातून परमार्थ करा होईल. आपल्याला कोणाला सारखं वागायला लागेल? आपल्याला नळ दमयंती सारखं वागावं लागेल. त्यावेळेस आपल्याला प्रपंचातून काय होईल? परमार्थ होईल. आपल्याला कर्णासारखं वागावं लागेल. त्यावेळेस आपल्याला प्रपंचातून काय होईल? परमार्थ होईल. आपल्याला शिबिराजासारखं वागावं लागेल. त्यावेळेस आपल्याला काय होईल? प्रपंचातून परमार्थ होईल. बरं का? असंख्य उदाहरणे. कर्ण भेटता समरंगणी, बाणे व्यापिला जो रणी, माडसी पागून पाडोनी, तेथे दास तयासी, बळी सर्वस्वे उदार, तेने उभारीला कर, करोनी कहार, तो पाताळी घातला. महाराज म्हणतात, स्त्रियाळाच्या घरी धरणे मांडले मुरारी, मारविले हाती त्याचे बाळ त्या हाती, तुझं भावे जे भजती त्याच्या संसारा हे गती. आलं का? तुझं भावे जे भजती त्याच्या संसार आहे गती, ठाव नाही रे पुढती, तुका म्हणे करसी रे. परमार्थाचा विचार आहे. परमार्थातून प्रपंच करणारी माणसं जास्त आहेत, पण प्रपंचातून परमार्थ करणारी माणसं नाही. आज प्रपंचातून परमार्थ करणाऱ्या साधकाचं त्या स्त्रीचं वर्णन करतात. ती स्त्री म्हणते की मला देवाची भेट घडायला पाहिजे. मला काय पाहिजे? देवाची भेट घडायला पाहिजे. जगाचा विचार आहे. जगामध्ये जो माणूस येतो ना, तो एका आशाने येतो. मग ती आशा कोणती आहे? तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखली या, विठ्ठलची एक देखली या, विठ्ठल एक देखली या, विठ्ठल का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिया, विठ्ठलची एक देखिया. जन्मा आलियाचा लाभ पद्मनाभ दर्शने. तुकोबाराय म्हणतात, माणसाच्या जीवनाचं सार्थक त्याच दिवशी होतं ज्या दिवशी त्याला 3 गोष्टी भेटतात. बरं का? आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज घोले बाबा असं सांगायचे, जन्माला माणूस आलाय आणि त्याला जर गाथा ज्ञानेश्वरी भागवतासारख्या ग्रंथांचं दर्शन झालं नाही, बरं का, जन्माला आलाय आणि कीर्तनात आलाय आणि कीर्तनात मोबाईल खेळतोय, त्याचं जीवन काय नाही? सार्थक नाही. काय नाही त्याचं जीवन? इतकी रेंज गेलेली आहे माणसाची. काय गेलेली आहे? आणि त्याला मला कीर्तन सांगायला होते ब्रह्मचार्याला. काय अवघडच आहे सध्या. तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. जन्माला सार्थक झालंय. काय केलं पाहिजे? मोबाईल सोडून गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचली पाहिजे. काय वाचलं पाहिजे? व्हॉट्सअपचं चॅटिंग माणूस कोणाचंच भलं झालं नाही, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये इतके विद्वान माणसं आहेत. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, ट्विटर युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटी, अजून काय इन्स्टा युनिव्हर्सिटी. एक युनिव्हर्सिटी आहे मामा. काय एक युनिव्हर्सिटी आहे नाना. बरं झालं तुम्ही त्याचे अध्यक्ष नाहीत. एक युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये सकाळी सकाळी इतके विद्वान असतात मामा, ते आम्हाला सल्ला देतात, तुम्ही लग्न का केलं नाही? काय करत नाही? काय सल्ला देतात? तुम्ही लग्न का करत नाही? सकाळी सल्ला लग्न का करत नाही असा देतात आणि रात्री आमच्याच आश्रमामध्ये रडत येतात. काय बरं झालं तुम्ही लग्न केलं नाही.
हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले माणसं आहेत महाराज, यांचं काय खरं नाही. हे काय करतील माहिती आहे का बरं का, दिवसासुद्धा त्यांची गुंगलेली असती. काय असते, दिवसासुद्धा गुंगलेली असते. काय ते मरत नाहीत म्हणून जगतील. नाही तर दुसरं काय नाही त्यांचं. महाराज जन्माला आला ना दर्शन व्हावं. कोणाचं? ग्रंथाचं. जन्माला आला ना की त्याला दर्शन व्हावं संतांचं. जन्माला आला ना त्याला दर्शन व्हावं भगवंताचं. ग्रंथाचं, संताचं आणि भगवंताचं जर तुम्हाला दर्शन होत नसेल ना, तर तुम्ही केलेला एवढा प्रचंड असा मोठा परमार्थ म्हणजे सगळं धुळदाणे. म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकाने आपल्याला देव भेटावा या आशेने परमार्थ करावा. ती गवळण सुद्धा याच आशेने पाहते की मला देव भेटावा. मग आता देव भेटावा यासाठी गवळणीची 3 अवस्था सांगतात बरं का. गवळण विरह प्रकरणातील गवळण आहे. कोणत्या प्रकरणातील? विरहणी प्रकरणातील गवळण आहे बरं का. आता संत वाङ्मयामध्ये 2 प्रकारचा अभंग आहेत. एक विराण्या नावाचं प्रकरण आहे. कोणतं? विराण्या नावाचं प्रकरण आहे आणि विरहणी नावाचं प्रकरण आहे. मग विराण्या नावा काय आहे आणि विरहिणी नाव काय आहे हे थोडंसं सांगतो, आपलं लागू पुरतं, चटणीपुरतं आहे का. बरं, विराण्या काय आहेत? आदिल्या भ्रतारे काम नोये पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिया. म्हणून व्यभिचारा टेकलिया. आदिल्या भ्रतारे काम नोये पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिया. आधिल्या व्रतारे गमनो हे पुरा म्हणून विराण्या नावाच्या म्हणजे विरांगणा स्त्रीचं वर्णन केलं बरं का. स्त्रियामध्ये प्रकार आहेत. एक घर चालवणारी आणि दुसरी देश चालवणारी बरं का. आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राज्य चालवणारी स्त्री तयार झाली बरं का. काय तयार झाली? राज्य चालवणारी स्त्री बरं का. आता तो काही विषय मला पांगवायचा नाही कारण आपण त्या विषयाचे काय अधिकारी नाहीत बरं का. पण कोण आहे बरं का. अरे घर चालवणं जितकं कठीण असतं ना तितकंच राज्य चालवणं कठीण असतं आणि जितकं राज्य चालवणं कठीण असतं ना तितकंच घर चालवणं कठीण असतं. एका सर्वसामान्य स्त्रीसाठी तिचं कुटुंब हे तिचं राज्य असतं. काय असतं? कुटुंब हे तिचं राज्य असतं. नवरा हा त्याचा राजा असतो आणि मुलं ही तिची प्रजा असते बरं का. काय असते? मुलं ही तिची प्रजा असते. तुकाराम महाराज या स्त्रीचं वर्णन करत नाही. मग तुकाराम महाराज विरांगणा कोणाला म्हणतात? तुकाराम महाराज परपुरुषाचे सुखभोगी तरी उतरवणे कसे घ्यावेशीस. महाराज म्हणतात आदिल्या भ्रतारे काम नो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिया. म्हणजे व्यवहारामध्ये अविरुद्ध वागता आलं तिला काय म्हणावं? तिला विरांगणा म्हणावं. म्हणजे का? माझ्या शब्दाचा अनर्थ करू नका. काय करू नका अनर्थ? माझं वचन असं आहे, व्यवहारामध्ये जिला विरुद्ध वागता आलं बरं का. व्यवहारामध्ये विरुद्ध वागता आलं म्हणजे एका पुरुषाला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे गेलं म्हणजे विरुद्ध वागणं आलं. हे व्यवहारातलं झालं. पण परमार्थातलं विरुद्ध वागणं असं आहे, आम्ही देहरूपी नवऱ्याला सोडून आम्ही देवरूपी नवऱ्याकडे जाणं म्हणजे काय आहे? आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिया. मी या शरीरामध्ये परमार्थ करायला गेले पण मला परमार्थ झाला नाही म्हणून मी तत्वमसी महावाक्याच्या शोधार्थ मी सद्गुरूच्या शरण गेले आणि मला सद्गुरूची शरणागती पत्करून मी काय केलं? भगवंताला शरण गेले. मी हा पुरुष देहरूपी पुरुष सोडला आणि देवरूपी पुरुषाच्या नादी लागले. आधिल्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून हिला विरांगणा स्त्री म्हणावं. जिचं जीवन हे वीर पुरुषासारखं असतं. म्हणजे जी व्यवहाराच्या विरुद्ध वाहते तिला काय म्हणावं?
वीरांगणा असं म्हणावं. तुकाराम महाराज वीरांगणा सांगत नाही, तुकाराम महाराज विरहिणी सांगतात. काय झालं? भगवंताची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर एक प्रसंग सांगतो बरं का. देव आणि गवळणी एकत्र बसलेले आहेत आणि देव आणि गवळणी एकत्र बसल्या असताना गवळणी देवाला म्हणतात, देवा तू किती लाडका लबाड ऋषिकेशी, तू लाडकी आहेस, तू नाटकी आहेस, तू लबाड आहेस, तुझं जीवन आम्हाला काही कळत नाही. मग देव असं म्हणतो, माझं जीवन तुम्हाला कळत नाही, मी काय तुमच्यासाठी वागलं पाहिजे? त्या गवळणी म्हणतात, देवा अरे आमची इच्छा आहे, तू त्या गोपाळांबरोबर वृंदावनात जातो आणि रोज खेळ खेळतो. काय करतो तू? त्या गोपाळांबरोबर वृंदावनात जातो आणि रोज खेळ खेळतो. अरे त्या गोपाळांनीच काय खेळाचा मतका घेतलाय काय? आमच्याबरोबर सुद्धा तू खेळ खेळलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? खेळ खेळलं पाहिजे. गवळण असं गवळणीचं हे बोलणं ऐकलं ना काका, गवळणीचं हे बोलणं ऐकल्यानंतर देव असा स्तब्ध झाला आणि देव स्तब्ध झाल्यानंतर देव गवळणीकडे पाहतो आणि म्हणतो, तुमच्याबरोबर मी काय खेळावं? मी तुमच्याबरोबर काय खेळावं? जयती ते दिकम जमना व्रज. गोपीगीत सांगतात, मी काय तुमच्याबरोबर खेळ खेळला पाहिजे? बरं का, भागवतामध्ये रास पंचाध्याय नावाचा प्रकरण आहे. मी अख्खं पाठ केलंय महाराज. काय आता जे सांगितलं असतं पण मांडवाहून जाईन. मी अख्खं पाठ केले महाराज. किती आहे? 450 श्लोक आहेत. कमी जास्त मागं पुढं 7-8 अध्याय. मी 5 अध्याय नाही, ते अख्खं प्रकरण आहे 11-12 अध्यायचं, ते सगळं पाठ करून टाकलंय. त्यात भ्रमरगीत आहे, युगुलगीत आहे, मधुरगीत आहे, अशी अनेक गीतं आहेत. ती गवळण असं म्हणते, देवा माझी अशी इच्छा आहे, मी तुमच्याबरोबर खेळ खेळावा. अरे गोपी, मी तुमच्याबरोबर काय खेळ खेळावा? बरं का, मी काय खेळ खेळावा असं म्हटल्यानंतर ती गोपी म्हणती, देवा तुम्ही माझ्याबरोबर रास क्रीडा खेळावे. बरं का, नाथराय त्याचं गोड वर्णन करतात. नाथराय म्हणतात, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, कल्पनेची सासू येता बहुतची जातू, कल्पनेची सासू कल्पनेची सासू येता बहुतची जातू, कल्पनेची सासू सर्व लज्जा सांडोनिया ब्रह्मपदी ना तू, सर्व लज्जा सांडोनिया ब्रह्मपदी ना तू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. किती गवळण गोड आहे. बरं का, गवळण काय म्हणते आप्पा?
गवळण म्हणती चला बाई चला बाई चला बाई चला बाई. बर का, चला का, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ. देव रास क्रीडा खेळायला लागले. बर का, ती रास क्रीडा एक रात्र होती. किती रात्र? एक रात्र. पण ती एक रात्र म्हणजे सर्व समाजासाठी 1,00,000 दिवसासारखी आहे. किती दिवसासारखी? 1,00,000 दिवसासारखी ती रात्र केली. बरं का, अशी ती रात्र झाल्यानंतर खेळ खेळता 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 गवळणी दमल्या आणि राधा माता देवाला म्हणू लागल्या, देवा मला तुझ्याबरोबर एकांतात बोलायचंय. असं माझ्याबरोबर तुला एकांतात बोलायचंय. बरं का, बरं चल मी तुला घेऊन जातो एकांतात. म्हणून एकांती त्या जाती हरिसी घेऊनी भोग इच्छा धनी फेडावया, वयाच्या संपन्ना तैशा त्या कारणे अंतरीच्या देणे भोग इच्छा. हा, भोग त्याग दोन्ही नाही तया पासे, तुका म्हणे जैशी स्फटिक शिळा, शिळा स्फटिकाचे न पालटे भेदे. तुकाराम महाराज दाख प्रकरण सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ती गवळण देवाला एकांतामध्ये अण्णा घेऊन जाते आणि एकांतामध्ये घेऊन झाल्यानंतर त्या राधा मातेचे पाय दुखायला लागले. काय दुखायला लागले? पाय दुखायला लागले. आणि पाय दुखायला लागल्यानंतर राधा माता देवाला म्हणते, देवा बर का, एखादं काम करायचं असं ना निशान महाराज बाया लय गोड बोलतात. आता तुम्हाला काय अनुभव नाही त्याचा? काय बोलतात बाया? खूप काय करतात दादा, गोड बोलतात. तुम्हाला अनुभव आहे ना का नाही? आहे का नाही? आम्हा कसं काय, मला काय असं माझे काय ब्रह्मचारी बसल्यासारखं काय माझे का बघता तुम्ही? गोड एखादं काम करून घ्यायचं असेल ना, अहो ऐकलत का, पुढे प्रॅक्टिस होईल, लक्षात ठेव. काय म्हणते, अहो ऐकलत का? बर का नाना, नाना विषय सांगतो तुम्हाला मी. आपलं नाणी असं करत असत मला वाटतं. बर का नाना, पैसे पाहिजे असेल ना तर घरात गेल्या गेल्या तुम्हाला जर पाण्याचा तांब्या आला, गेल्या गेल्या चहा आला, गेल्या गेल्या तुम्हाला जेवायचंय का असं जर विचारलं काका, बरं का तुमचा अनुभव माझ्यापेक्षा दांडगा असेल, मी काय अनुभव घेतला नाही पण आपलं सांगतोय. जर गेल्या गेल्या पाण्याचा तांब्या आला, चहा आला, जेवण आलं, त्या दिवशी समजा तुमच्या खिशाला कात्री आहे का नाही? बरं माझ्या मताशी किती लोक सहमत आहे? हात वर करा. माझ्याकडे असं बघतात की सगळे ब्रह्मचारीच बसलेत. अहो नाही ना, सगळीच सहमत आहेत, कोणच नाही. ती कृष्णा आता देवाला बोलून काढून घ्यायचंय ना, गोड बोलायला लागली. कृष्णा माझं ऐकतेस का? ऐकतोस का? काय ग? माझे पाय खूप दुखतात. बरं बरं मग मी काय करू? मला जरा खांद्यावर घेतो का? बरं का, देव हातात घेतो पण देव कोणाला डोक्यावर बसवित नाही. बरं का, मी देवाचं नाही सांगत, नाही कळलं? ते मला जरा खांद्यावर घेतोस का? हो हो खांद्यावर घ्यायला काय, तू हलकी आहे बरं का. तू कशी आहे? एक फुलपाखरासारखी. देव काय म्हणतो तिला, तू कशी आहे का? फुलपाखरासारखी. का तुला खांद्यावर घेणार नाही? बरं का, मी ब्रह्मांडाचं ओझं वाहिले, तुला मी खांद्यावर घेणार का नाही? म्हणून ते देव म्हणतो तुला उचलताना मला जरा वाकायचा त्रास होतो. काय म्हणते? तुला उचलताना जरा मला वाकायचा त्रास होतोय. मग तू काय कर, एका मोठ्या उंच शिळेवर चढ आणि माझ्या खांद्यावर अशी उडी मार. मग राधा माता काय करते, एका उंच शिळेवरती चढली आणि उंच शिळेवरती चढल्यानंतर आता देवाच्या अंगावर पडणार एवढ्या वेळे गुप्त झाला, येतवरी होता संग अंगे अंग जडला. महाराज म्हणतात उडी मारणार ते वेळी हरी गुप्त झाला. नामदेवराय गाथा काय, ते वेळी हरी गुप्त, देव गुप्त झाले. आणि गुप्त झाल्यानंतर गवळण रडायला लागली. बर का, काय रडायला लागली? कान्हो एकली रे, कान्हो एकली रे,
कानो एकली रे तुझं सवे चुकली रे कानो एकली रे बर का. मी आता चुकलेली आहे पण कुठं कानया रे जग जेटी देई भेटी येत वेळा येथवरी होता संग अंगे अंग लपविले. गवळण म्हणते तुझा आणि माझी संगत इथपर्यंत होती आणि त्या विरहामध्ये ती गवळण देवाची आठवण काढायला लागली बर का. शास्त्रामध्ये विरह 3 प्रकारचा सांगितलं. किती प्रकारचा? 3 प्रकारचा विरह सांग. बरोबर नीट आहे का? किती प्रकारचा विरह? 3 प्रकारचा विरह. एक भूतविरह बर का, दुसरा वर्तमान विरह आणि तिसरा भविष्य विरह. आता बर का मामा, भूतविरहाचं उदाहरण कोणतं आहे? वर्तमान विरहाचं उदाहरण कोणतं आहे आणि भविष्य विरहाचं उदाहरण कोणतं आहे? आता भूतविरहाचं, भूतकाळात मला विरह झाला. कोण म्हणतंय? वासुकीच्या वनी सीता शोक करी काहो अंतरले रघुनाथ दूरी येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी काहो मज आणियले अवघड रंकापुरी सांगवो त्रिजटे सकय ऐशी मात देईल का भेटी मज नेदी रघुनाथ मन उताविळ झाला दुरी पंथ येऊन सके माझा प्राण कुडियात काय दृष्ट आचरण हो ते म्या केले. मी काय चुकलं माझं? तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले गायी वसा पत्नी पुरुषा विघडविले न कळे हो संचित चरण अंतरले वो नाडियले आशा मृग कांती सोनी दाडिले रघुनाथा पाटीला तेने उलंगे आज्ञा मग मी काय जाणे देखोनी सुनाट देखोनी सुनाट घेऊनी आले सुनेवो. भजनात अर्थता पाहिजे. काय पाहिजे? नाहीतर काय ये रे माझ्या मागल्या ताक कन्या. भजन असं उमटलं पाहिजे. काय पाहिजे? उमटलं पाहिजे. गवळण म्हणती, ती सीता माता म्हणते मला देवाचा विरह झाला. आता मला देव कधी भेटेल? कधी भेटेल? रघुपती मजला सांग बा मारुती. भूतकाळात झालेला विषय. काय झाला? भूतकाळात झालेला विरह बर का, भविष्यात झालेला विरह बर का, बर का. आता मला विरह होईल यासाठी गवळण चिंता करते. गवळण काय म्हणते बर का, बहुता पुण्य बहुता कष्टे जोडले देवा बहुता कष्टे जोडले देवा बहुता पुण्य बहुता कष्टे जोडले देवा बहुता पुण्य बहुता कष्टे जोडले देवा अनंत पवाडे तुमचे न कळे बाबा अनंत पवाडे तुमचे न कळे बाबा अनंत पवाडे तुमचे न कळे मावा अनंत पवाडे तुमचे न कळे मावा परब्रह्म निष्काम तुहा गवळिया घरी वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी परब्रह्म निष्काम तुहा गवळिया घरी वाक्यावाळे कृष्ण नवनीत
याची लागी वो त्यजिले भोग. काय गवळणीला काळजी काय? आता मला देव सापडलाय, आता मला देव सापडलाय. पण सापडलेला देव जर गेला तर भविष्यामध्ये होणारा विरह म्हणजे काय? याला भविष्य विरह म्हणावा. बरं का, मी काय केलं देव मिळण्यासाठी? याची लागी ओ त्यजिले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी ओ विषयाचा त्याग ओ जन्म जन्मांतरी भाऊ केली सूचना, याजसाठी ओ वसविले निर्जना. काय केलं? जन्म जन्मांतरी बहु केले सायास, याचे भेटी लागी व्रते उपवास, सेविली गंगेची तटाके उदास, याची या सुकृताचे आले नेनो घोषवो. बरं का, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अनुप ग्रंथ केले. कशासाठी? कशाला आळंदीची वारी आहे? कशाला पंढरपूरची वारी आहे? गवळण म्हणते मी याच्यासाठी परमार्थ केलाय. पण परमार्थ करता असताना तो जर मग जोडीला दुरीचा, जो मग जोडीला हातीचा दुरी होयसे. अर्जुनाला झालेला विरह कोणता आहे? भविष्य विरह. बरं का, अर्जुनाला चिंता पडली. विषय सांगतो 2 मिनिटात. अर्जुन युद्धाला तयार आहे. बरं का, गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. गांडीवर घेतलाय आणि आता युद्धाला सज्ज झालाय. आणि सज्ज झाल्यानंतर समोर कोण दिसलं? समोर भावकी दिसली. काय दिसली? भावकी डेंजर असतील. हे महाभारतापासून कळून आलंय. काय आलंय? हा, महाभारत सज्जनांनी केलं नाही. महाभारत कोणी केलंय? कोणी? अहो, महाभारताचा जर पुरस्कार द्यायचा असेल तर भावकीला दिला पाहिजे पहिला. कोणाला? भावकीला. ती भावकी, अर्जुनाच्या पुढे भावकी दिसली. आणि भावकी दिसल्यानंतर भावकी फक्त बारीक बारीक दिसली नाही, भावकीतले श्रेष्ठ पुरुष दिसले. द्रोणाचार्य, कृपाचार्य. बरं का, बरं मी सांगतो. द्रोणाचार्य, कृपाचार्य दिसले. आणि द्रोणाचार्य, कृपाचार्य दिसल्यानंतर अर्जुनाचं हात कापायला लागले. अर्जुनाचे हात का कापतात? अर्जुन विचार करतो. बरं का, ज्या हातांनी आपल्याला स्नान घातलंय, ज्या हातांनी आपल्याला भूक लागल्यानंतर आपल्या ओठामध्ये घास भरवलाय, ज्या हातांनी आपल्याला झोप लागल्यानंतर थोपटलंय, या सकळा ते वधावे आणि राज्य सुख भोगावे. या सगळ्यांना मारायचंय आणि राज्य सुख भोगायचंय. मग काय होईल? बर का, वर्णशंकर कारक हे, मी अनेकांना मारेल. माझ्या सुना विधवा होतील. माझ्या सुना काय होतील? विधवा होतील. माझ्या भावजया विधवा होतील. माझ्या सुनांचं, माझ्या भावजयांचं कुंकू कोण पुसेल? माझ्या हाताने मी पुसणार. आणि या सगळ्या दोषांचं पातक कोणाला लागणार? माझ्यावर लागणार. आणि जो दोष, ज्याच्या जवळ गुणसंपन्नता आहे त्याच्या जवळ देव आहे, ज्याच्या जवळ सदाचरण आहे त्याच्या जवळ देव आहे, आणि ज्याच्याकडे अवगुण आहे देव त्याच्यापासून दूर जाणार. हा जर शास्त्रीय नियम असेल तर या सगळ्यांना मारल्यानंतर माझ्याकडे अवगुण येणार, आणि अवगुण आल्यानंतर माझ्याजवळ देव राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग तू जोडीला हातीचा दुरी होसी. अर्जुनाला पडलेला विरह हा भविष्य विरह आहे. आणि ती गवळण म्हणते, गवळणीला भूतविरह नाही, गवळणीला भविष्य विरह नाही, गवळण वर्तमान विरहातली. गवळण म्हणते, पडिले दुर्देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. मी लांब देशामध्ये पडलेले आहे. मग तो लांब देश कोणता आहे? बर का, महाराज म्हणतात, लांब देश कोणता आहे? संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरोनी माझी केले इंगळ, इंद्रिये व जगाते तपेवर उष्णवरी ज्वाळ, सोसिले काय करू दुर्धर हे चांडाळ. संसार सागरुगा
भव दुःखाचे मूळ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ आता लोक काकडा करतात ना अण्णा एकच चाल म्हणतात संसार सागरू गा भव दुःखाचे मूळ तर इतकं वाईट म्हणतो पोराला लग्न करण्याची इच्छाच होत नाही इतकंच नाही ते गवळण म्हणते देवा मी या विरहरूपी अरण्यामध्ये एकटी आहे मी या विषयरूपी अरण्यामध्ये एकटी आहे मी एकटी पडिले दूरदेशी मी एकटी पडले माझं आठवे मानसी मी तुला आठवते पण आठवत असताना मला एकच वाटतंय नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी तुझा वियोग मला कष्ट देतोय बरं का एखाद्या माणसाविषयी आपलं प्रेम बसावं काय बसावं एखाद्या माणसाविषयी आपलं प्रेम बसावं आणि त्या माणसाची अचानक आपली ताटातूट व्हावी बरं का आपलं जीव जेवढं आपल्याला त्याची संगती सुख देत नाही तेवढं त्याचा वियोग दुःख देतो काय देतो वियोग दुःख देतो बरं का गुरुवर्य तात्या एक वाक्य सांगतात गुरुवर्य तात्या असं म्हणतात साधू आणि दुर्जन दोघंही दुःख देतात काय सांगतात वाक्य नीट आहे का साधू आणि दुर्जन दुःख देतात मग आता वाक्य पटन का साधू दुःख देतो अरे साधू कसं दुःख देईल आणि दुर्जन दुःख देतो दुर्जन दुःख देतो हे वाक्य पटेल पण साधू दुःख देईल हे वाक्य पटेल का तुम्हाला पटणार नाही आता पटून देतो गुरुवर्य तात्या असं म्हणतात की साधूही दुःख देतो आणि दुर्जनही दुःख देतो पण दुर्जन संगतीने दुःख देतो आणि साधू विरहाने दुःख देतो म्हणजे साधूचा विरह झाला साधकाला दुःख होतं आणि दुर्जनाची संगत झाली साधकाला काय होतं दुःखला होतं कसं उदाहरण देतो आपल्याला ज्याची संगत नको ते काय होतंय ती माणसं आणि आपल्याला ज्याची संगत पाहिजे ती माणसं हा दोन वर्ग करा तोंडेवामा काय करा ज्याची संगत पाहिजे तो वर्ग आणि ज्याची संगत नको तो वर्ग ज्याची संगत पाहिजे ना तो वर्ष भेटत नाही काय ज्याची संगत पाहिजे ना तो वर्ष भेटत नाही आणि ज्याची संगत नको ते सकाळीच रामराम घालते काय करते ज्याची संगत नको तो काय सकाळीच रामराम हा सलामीलाच त्याचं तोंड घोटाळा ते परत घरातून माघारी जाते याचं तोंड पाहिले काम होणार नाही लई घोटाळा महाराज नाही गवळण म्हणते नको नको हा वियोग देवा मला तुझा वियोग होतोय नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासे आता त्या वियोगामुळे माझी अवस्था काय झाली दिनू तैसी रजनी झाली ओ माये Ah
तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लागोनी गेला अजोनी का नये गरुड वाहन गंभीरा येई गा दातारा. गवळण असं म्हणते, देवा तू गरुड वाहन आहेस, तू गंभीर आहेस. तू गरुड वाहन कसा आहे? गंभीर गरुड वाहन आहेस. देवाला काय विशेषण लावले? गरुड वाहना. देवाला काय लावलं? विशेषण लावलं. गंभीरा विशेषण लावलं. गरुड वाहना गंभीरा. तू गरुड वाहन गंभीर असा आहे ना, तू मला भेट देण्यासाठी ये. गरुड वाहना गंभीरा ये गा दातारा. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला दिनदैसी रजनी झाली ओ माये अवस्था लावणी गेला अजोनी का नाही. सांगा नाना. चाली सांगा. नाही चाली सांगा. पडिले दूर देशी माझ आठवे मानसी. पडिले दूर देशी माझ आठवे मानसी. पडले दूर देशी माझ आठवे मानसी. पडले दूर देशी माझ आठवे मानसी. नको नको हा योग कष्ट होतात जीवासी. नको नको हा योग कष्ट होतात जीवासी. दिन तैची रजनी झाली माये. दिन तैची रजनी नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी. दिनु तैची राजानी झाली गे माये. दिनु तैची राजानी झाली गे माये. भाऊ म्हणा.
मोठ्याने सांगा नाना. दीनु तैसी रजनी झाली गे माये, दीनु तैसी रजनी झाली गे माये, दीन तैसी रजनी झाली गे माये, दीन तैसी रजनी झाली गे माये,
दिनू तैसी रजनी झाली गो माय अवस्था लावणी गेला अजून का नाही. माझी आता अवस्था अशी झाली, मला आता दिनू तैसी रजनी आणि रजनी तैसी दिनू अशी अवस्था झाली. म्हणजे कशी झाली? फक्त आता तू माझी अवस्था बिघडू नको म्हणजे झालं. अवस्था सांगतो आणि एवढंच सांगतो आणि थांबतो. अवस्था फक्त तासभर सांगतो आणि 12 वाजता संपवतो आपलं. गवळण म्हणते माझी अवस्था झाली. काय झालं बर का? रात्र न कळे दिवस न कळे. मला रात्रही कळत नाही आणि दिवसही कळत नाही बर का. रात्रही कळत. महाराज म्हणतात दिनू तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लागून गेला अजून का नये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली असो अय मार्केट आहे तो. बस खाली 5 मिनिटं बस. झालं 5 मिनिटं 2 मिनिटं बसा. दमून आले थोडं बसा. आहे का नाही बाबा? बसा 2 मिनिटं. असं यथामती यथाशक्ती अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या आमच्या हिंदू मावशीमुळं हा कार्यक्रम ठेवला. अरे शांत बस. मावशीचं योगदान परमार्थासाठी खूप अपूर्व आहे. माझ्या परमार्थाची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आप्पांचं जीवन आणि आत्तांचं आप्पांचं जीवन यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे बरं का. मी आप्पांना कमीत कमी आता 35 वर्ष झालं पाहतोय. किती पहिले आप्पा आणि आताचे आप्पा यात फरक आहे. हे फरक होण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आमची मावशी आहे. मावशीचं परमार्थ इतका प्रामाणिक आणि पद्धतशीर होता. आम्ही आळंदीला राहत होतो
बरं का. आता जी आपली गोरेकर धर्मशाळा आहे तशी धर्मशाळा नव्हती. फक्त कशी ते कौलं होती ना, त्याला कौलच होती आणि पुढं सगळं मैदान होतं. काय होतं पहिलं? मैदान होतं. त्या मैदानावरती पारिजातकाचं झाड होतं महाराज. कशाचं? पारिजातकाचं झाड. हे दोघं उभं इथं आळंदीला यायचे. आळंदीला आल्यानंतर त्यांचा एक नियम असायचा, इतकं पारिजातकाचा सडा पडायचा महाराज. बरं का, मोठा सडा पडायचा. काय त्या पारिजातकाचा वास यायचा काय ते सांगण्यासारखं नाही. मग ती मावशी काय करायची, एक 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 चांगलं 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 फूल उचलायची. बरं का, मी मावशीला हसायचं आपलं. मावशी म्हणलं आप्पा काही इतका पैसा पण लई चंगटासारखं वागतं तुम्ही. म्हणजे कसं? आणि ती उगत तिकडे जी चांगलं गुलछडीची याची फुलं न्यायची, ती पारिजातकाची फुलं. मला काय म्हणले असतील, अरे ज्ञानोबारायांना लाख लोक आहेत गुलछडीची फुलं वाहणारी, माझ्यासारखी पारिजातकाची वाहणारी एखादीच असेल. काय मला म्हणली? मला शब्द अजून लक्षात आहे. माझ्यासारखी पारिजातक वाहणारी एखादीच असेल. मग ती पारिजातकाच्या फुलांचं काय करायचे? हार करायचे, देवाला न्यायचे. बरं, आळंदीला येताना, एकादशीला येताना माणूस काय घेऊन येईन नाना? काय घेऊन येईन? एखादी बाई माणूस आळंदीला आली, ती एकादशीला काय घेऊन येईन? खिचडी घेऊन येईन, आहे ना, काहीतरी गुडदाणे घेऊन येईन, शेंगदाणे घेऊन येईन. आमचे मावशी आणि आप्पा आळंदीला यायचे ना, ते 10-15 भाकरी घेऊन यायचे. काय घेऊन? भाकरी घेऊन यायची. भाकरी. लोक हसायची. म्हणले भाकरी का आणायचे? म्हणले भाकरी आमच्यासाठी आणत नाही, मी माझ्या पोरांना पाहिलं ना तर उद्याचा दिवस माझ्यामुळं माझी मुलं उपाशी राहू नये म्हणून भाकरी घेऊन यायची. बरं का, आमच्या मावशींनी आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं. कशासारखं? मुलासारखं. अशी इतकी मोठी चवड घेऊन यायचे. चटणी, खरडा असते ना, मग मिरचीचा खरडा आणि भाकरी. ती भाकरी एक एक ती 10 दिवस खायचो आम्ही. किती दिवस? 10 दिवस. का? बरं का, मधुकरी खूप येत होती, माझा नंबर होता, मला संस्थेमध्ये जेवण होतं. पण ती गावावरून आलेली भाकरी आहे ना, जी चव द्यायची ना, तर ती असं चांदीचं ताट ठेवून जेवायचं चव देत नव्हतं. हे लोकांचं प्रेम असतंय महाराज. बरं का, हे प्रेम इतकं असतंय की ते प्रेम सांगायचं नाही. आम्ही सगळे परतीला चालत आलो नाना. बरं का, परतीला आप्पा, मी, आमचे आबू मामा, कमीत कमी आम्ही 100 गोरेकराचे वारकरी आलो. किती? 100 वारकरी आम्ही चालत आलो. तर ती मावशी आणि आप्पा, मी, जगन्नाथ भाऊ होते. आप्पाला माहिती आहे ते मावशी चालायचे कुठे माहिती आहे का? दिंडीच्या पाठीमागं नाही, माऊलीचा रथ, माऊलीच्या रथाचा घोडका असतो. तुम्हाला माहिती आहे का शब्द घोडका? घोडका ज्याला माहिती आहे त्यांनीच वारी केली, बाकीचे सगळे आपलं पंक्तीवारीच गेले. माऊलीच्या रथाचा घोडका आहे. त्या घोडक्याला आहे ना, त्या घोडक्यावर पाय दिला तरच पालखी आतमध्ये जाते, अन्यथा पालखी आतमध्ये जात नाही. ते घोडका इकडून एक आहे आणि एक घोडका इकडून आहे. बरं का भाऊ, ती घोडका एकदा बाईने धरला मावशीने की ठेपा येतोपर्यंत घोडका सोडणार नाही. प्रत्येक ठेप्याला आप्पाची त्यांची भांडणं व्हायची. का? जो माणूस घोडक्याला धरून चालतो ना, त्याला बैलाच्या पावलांनी चालावं लागतंय. कशाच्या? बैलाच्या. ते बैलाचा पाऊल कसला असतो महाराज? ते जाताना काय असतंय? उगर रमत गमत, रमत गमत. पण पंढरपूरून पालखी तिकडे येते ना, ते बैलाचा पाऊल ते तापलेलं बैल असतात आणि असलं मारतात महाराज त्यांना. ते असलं तापलेलं बैल ते खाना 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 खाना. इकडून जाताना पंढरपूरला उतारे, इकडून जाताना पंढरपूरला उतारे, पण तिकडून येताना काय आहे? चढ आहे, चढ. त्यामुळं चढाना बैल असा ढिला चालत नाही. आणि हाणणारा शहाणा असतो तो काय करत नाही नाना? ढिला हाणत नाही, सणा सण टाकतात महाराज. पण खान 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 माणसं चालतात. मावशीची ना आप्पाची रोज भांडणं. अगं त्या घोडक्याला धरून चालू नको. काय व्हायचं माहिती आहे का? त्या घोडक्याला धरणारी माणसं टायर खाली जायची. कुठं जायची? टायर खाली. त्या आप्पांची मावशीची रोज भांडणं. अगं त्या घोडक्याला धरून चालू नको, अगं त्या घोडक्याला धरून चालू नको. मावशी काय म्हणायची माहिती आहे का? मला मरण आलं ना तर येऊ दे, पण मेले तर ज्ञानोबाराच्या दारातच मरण. अरे हे 1 लाख रुपये घेणाऱ्या कीर्तनकाराला तत्वज्ञान कळत नाही बुवा. जे सर्वसामान्य लोकांना कळलं ना, जे आमच्या मावशीला कळलं ना, ते 1 लाख रुपये घेणाऱ्या कीर्तनकाराला कळलं नाही. म्हणून मी मग अशी सांगितलं बरं का, हे कुटुंब आहे ना, कुटुंब हे कोणतं कुटुंब आहे? बरं का, ज्या कुटुंबामध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला
अशा कुळामध्ये इंदू मावशीचा जन्म झाला. हे कोणचं कुळ आहे? हे भोई समाज आहे सगळा. यांच्या कुळामध्ये कोणाचा जन्म झाला? भगवान मच्छिंद्रनाथांचा जन्म. ज्या कुळांनी मच्छिंद्रनाथाला पाळलं असं हे कुळ, असं हे पवित्र अरे काम कोणतं आहे याच्यावर जाऊ नका. ही माणसं परमार्थ काय करतात याच्यावर जा वा. म्हणून आज जो काही परमार्थ आप्पा करत असतील, आज जो काही परमार्थ त्यांचे चिरंजीव असतील, आता गावामध्ये सरपंच झाले, सगळीच पदं या कुटुंबामध्ये भोगली. अनेक मोठे आमचे दादा असतील मिलिटरीमध्ये, सगळ्या पदावरती जाकर्तावीर, हरिभक्तीपरायण बुवासाहेब महाराज घुमे या कुळाने कुठं नाव नेलं? जाकर्तापर्यंत नाव कुस्ती क्षेत्रात नेलं. इतकं मोठं हे कुटुंब. पण या कुटुंबामध्ये जसं कुस्ती क्षेत्र मोठं होतं तसंच या कुटुंबाने, आमच्या मावशीने तिच्या पद्धतीने परमार्थ मोठा केला. आणि ती मावशीने परमार्थ मोठा केला म्हणून मावशीचा आजी संसार सफल झाला गे माय. दुसरं सांगू का? मला सारखं मावशीची आठवण व्हायची. आप्पा मला म्हणाले जरा तब्येत बरी नाही म्हणून मी डोंगरावर राहिलो होतो. कुठं? माझा शेवटचा भाग चालला होता. डोंगरावर राहायला होतो. मला म्हणले एकदा भेटून जा. भेटायला आलो महाराज. मावशीची अवस्था मी जी मावशी पाहिली त्यावेळेस जी मावशी भेटायला आलो ना आप्पा, तशी मावशी मला दिसली नव्हती बरं का. कर्मधर्म संयोगाने, तिच्या प्रारब्धाने शरीर काय झालं? विकलांग झालं. थोडा मानसिक परिणाम झाला. मग पण अशा अवस्थेमध्ये जसं आप्पांना आणि मावशींना परमार्थाबद्दल धन्यवाद द्यायला पाहिजेत, तसं आप्पांच्या कुटुंबाला धन्यवाद द्यायला पाहिजेत की त्यांच्या कुटुंबाने मावशींना अशा अवस्थेत काय सांभाळलं. महाराज, शहाण्या माणसाला कुणीही सांभाळतंय. मावशीची अवस्था सगळ्यांनी पाहिली. मी काही त्याच्याविषयी जास्त चर्चा करण्यात माझे नाही. परंतु अशा अवस्थेमध्ये सुद्धा कुटुंबाने काय दिला? आधार दिला. आणि त्या आधारामुळं मावशींचा आता प्रारब्ध आहे. ज्या दिवशी माणसाला यायचंय त्या दिवशी जाणार. पण मावशी जाताना रिकाम्या हाताने गेली नाही. मावशी जाताना भरजरी कपडे घालून आणि भरलेलं कुंकू घेऊन गेली. म्हणजे ज्या अर्थी जी पवित्र स्त्री आपलं कुंकू घेऊन जाती ती म्हणजे आपल्या केलेल्या आयुष्यभर केलेल्या परमार्थाचं सार्थक करून गेली. म्हणून मावशीचं हे जीवन सोनं झालं. मावशीचं सोनं झालं. म्हणून ज्या पद्धतीने मावशीने आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं त्याच पद्धतीने आपल्याही जीवनाचं सोनं व्हावं अशी मी भगवतचरणी प्रार्थना करतो. माझी वाणी इथंच थांबवतो. जाता जाता एक फक्त सूचना देतो आणि इथं थांबतो. गेली 7-8 वर्ष आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयावरती अभ्यास करत आहे. त्या अभ्यासाचा परिणाम आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचे 500 अभंग, निवृत्तनाथ महाराजांचे 400 अभंग, मुक्ताबाईचे 550 अभंग, जवळजवळ सोपान देवाचे 500-550 अभंग नवीन सापडले. आम्हाला इसवी सन 1533 सालातलं बाड सापडले. किती? 1533 सालातलं आम्हाला बाड सापडलंय. त्या बाडामध्ये आत्ता प्रकाशित असलेल्या गाथ्यामध्ये 1000 अभंग आहेत. आणि आम्हाला जे बाड सापडलं त्यामध्ये 1500 अभंग आहेत. कशाचे? माऊलीचे. म्हणजे जवळजवळ 1500 अभंग संप्रदायातील कोणत्याही कीर्तनकार, प्रवचनकार, महाभारताचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, अजून कोण जिकडे असतील ते त्यांना माहिती नाही. म्हणून जे मोठ्या सायासाने कष्टाने आम्ही हे वाङ्मय जमा केलेलं आहे. जवळजवळ 1133 पासून इसवी सन 1823 पर्यंतची 1000 वर्षाचं आमच्याकडे ग्रंथसंपदा आहे. मी सर्वांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना काही अभ्यास करायचा असेल त्या लोकांनी आमच्या गुरुकुलात येऊन अभ्यास करावा. दुसरं महत्त्वाची सूचना, हे जे काही आम्हाला वाङ्मय सापडलं आहे ते वाङ्मय आम्हाला प्रकाशित करायचं आहे. ते प्रकाशित करण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1500 अभंग ज्ञानेश्वर महाराजांचे नवीन सापडलेत. हे छापायचं आमचं काम चाललं आहे. आणि जो ज्ञानोबारायांचा गाथा पुणे जिल्ह्यामध्ये तयार झाला त्या ज्ञानोबारायांच्या गाथ्याचं एकदा पारायण करायचं आहे असा आमचा संकल्प आहे. संकल्प का केला हे एकदा सांगतो. 750 वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला आता किती वर्ष झाले महाराज? 750 वर्ष झाले. तर 750 वर्षामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण झाले, नामदेवरायांच्या गाथ्याचं पारायण झाले,
भागवतावरती पारायण झाले, रामायणावरती पारायण झाले, पण 750 वर्षामध्ये ज्ञानोबरायांच्या गाथ्यावरती अजून पारायण झालं नाही. आमचा असा संकल्प आहे. काय संकल्प आहे? जो गाथा पुणे जिल्ह्यामध्ये तयार झाला त्या गाथ्याचं पहिलं पारायण पुणे जिल्ह्यात व्हावं आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यातीलच माणसांनी करावं, हा आमचा संकल्प आहे. म्हणून या संकल्पासाठी आम्ही जवळजवळ या पारायणासाठी 7,500 लोक वाचायला बसवण्याचा आमचा संकल्प आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी काकडा भजन होईल. आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी ज्यांना गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहेत असे हे लोक यामध्ये काकडा करतील. यामध्ये सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये ज्ञानोबरायांच्या गाथ्याचं महाराष्ट्रातलं पहिलं पारायण होईल. कशातलं? महाराष्ट्रातलं पहिलं पारायण होईल. आणि हे पारायण करण्यासाठी गाथामूर्ती राम महाराज झिंजुरके, गाथामूर्ती सोपान काका महाराज टिंबूकर, विष्णू महाराज टिंबूकर आणि आजरेकर फडाचे मालक हरिभाऊ महाराज बोराटे हे या पारायणाचं व्यासपीठ नेतृत्व करतील. या सप्ताहामध्ये सकाळी 17 आणि रात्री 17 दोन्ही वेळा कीर्तनं होतील. पण या सप्ताहामध्ये प्रसिद्ध लोकांची रोज आमटी करावं लागेल. रोज बरं का, रोज 12 ते 13 क्विंटल तांदूळ लागेल. म्हणजे किती? 13 क्विंटल. लक्षात आलं का? 13-14 क्विंटल रोज तांदूळ अशाही म्हणजे लागतील. मी आपणाला आवाहन करतो या सप्ताहासाठी ज्या ज्या लोकांना यथामती यथाशक्ती कोरडा शिधा देता येईल, तेल देता येईल, काय जे तुम्हाला तांदूळ देता येईल यथाशक्ती यथामती आपण या सप्ताहासाठी द्यावं हे मी आवाहन करतो. की या कार्यक्रमासाठी आपण या घुमे कुटुंबाच्या दुःखदपद कार्यक्रमासाठी, सांत्वनपण कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले. मी या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचे विनम्र आभार मानतो. एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने तुकोबरायांचं भजन करा. ज्यांना ज्यांना असं वाटतंय आपल्याला 2 हात आहेत त्यांनी टाळी वाजून भजन करा. ज्यांना वाटत नाही आपल्याला हात आहेत त्यांनी आपलं झोपाय गेले तरी चालतील. तुकाराम 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 मंडळी नांदेडकरांची चाल प्रकाश अण्णा गायकवाड, गजानन महाराज गुरुजी. ग्रुप ठेवा. गरुड वाहना
गोरेकरची चाल म्हणतील खाडे महाराज आणि त्यांना साथ देतील राम महाराज काजळे.
त्या